ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद. प्रकरण पहिलं, शिवशक्ती समावेशन. शिवशक्ती समावेशन प्रकरणाचं समालोचन भाग 7. शिवशक्ती दंपत्य वर्णन भाग 1. अमृतानुभवातील शिवशक्ती दंपती. ज्ञानदेवाने अमृतानुभवातील पहिल्या प्रकरणात शिवशक्तींना दंपतीच्या रूपात प्रस्तुत केलं आहे. त्याला कदाचित नाथपंथाची परंपरा व काश्मीरी शैवाद्वैत कारणीभूत असावं. सृष्टीच्या मुळाशी असलेले एकच शिवतत्व, त्याला स्वरूपावलोकनाची इच्छा होणे, त्यातून शिवशक्ती निर्माण होणे व त्यांनी केलेली या जगताची निर्मिती, आणि जगताची निर्मिती करून सुद्धा त्यांच्यात द्वैत कसं नाही, त्यांचं स्वरूप पाहण्यास जाणाराही त्यांच्यात कसा विलीन होऊन जातो व तो द्वैतभ्रम नाहीसा होण्यासाठी उपाय कोणता, असा पहिल्या प्रकरणाचा विषय आहे. लौकिक जगतात स्त्री पुरुष एकत्र येऊन नवीन जीवाची निर्मिती होते, तसेच या जगताची निर्मिती शिवशक्ती या माता पित्यामुळे झाले आहे असे ज्ञानदेव सांगतात. गीतेमध्येही असे दंपत्य वर्णन आले आहे. मम योनिर महद्ब्रह्म तस्मिन् गर्भम दधाम्यहम सर्व योनिषु कौंतेय मूर्तयः संभवन्ति याः तासाम ब्रह्म महद्योनिरहम बीज प्रदः पिता, असं भगवंत गीतेमध्ये म्हणतात. सर्व भूतमातारांची प्रकृती ही माता असून तिच्या ठिकाणी पुरुष बीज ठेवतो, म्हणून सर्व जगाची पुरुष आणि प्रकृती ही माता पिता आहेत. भक्तीच्या संदर्भातही गीतेत अव्यभिचारिणी भक्ती असा उल्लेख आहेच. त्यालाच अनुसरून ज्ञानदेवानी येथे शिवशक्तींना दंपती स्वरूपात चितारलेले आहे. दंपतीसाठी नाव. या पहिल्या प्रकरणात शिवशक्तीला दंपती रूपात प्रस्तुत करताना त्यांनी त्यांच्याकरता अनेक नावांची योजना केली आहे. पहिल्या ओवीत त्यांनी जगाची मूळिके जनके देवोदेवी असे म्हटलेले आहे. वियाली बाळ जगा येवडे प्रियू प्राणेश्वरी देवी गोसावी जय गोसावी सेजे रे गे तै दंपत्यपणे नांदे स्वामिनी जे स्त्री पुरुष नाम बेदे शिवपण एकले नंदे अनादि मेहून स्वामी पतिव्रता भ्रतार जियेचे असणे बाईला पुरुषू दादूला शक्ती कांतू प्रिया कांता अंबुला प्रिया प्रियू शिव वोहरा घरत वरते भूतेश भवानी देवी देवो अशा शब्दात त्यांनी हे दंपत्य रंगवलेलं आहे. सूचक शृंगारयुक्त वर्णन. प्रापंचिक भावभावनांपासून शेकडो मैल दूर असलेल्या ज्ञानदेवानी शिवशक्तींना दंपत्य रूपात प्रस्तुत केले आहे. या दोघांच्या आलिंगनात ती दोघंही विरून जातात. अत्यंत आसक्तीने ती दोघे एकमेकांना गिळतात, उघळतात. जियेचेनी अंग लगे आनंद आपण आरोगू लागे, असे या प्रकरणात सूचक शृंगारयुक्त वर्णनही विस्तारानं आलं आहे. असे शिवशक्तीच्या मिलनाचे वर्णन करता करता ज्ञानदेव शिवशक्तीच्या मूळ स्वरूपाशी पोचतात व ही दंपत्य लीला कशी मागे पडते ते वाचकालाही कळत नाही. विश्वप्रपंचाची पुन्हा पुन्हा होणारी उत्पत्ती विलय जाणून घेऊन अखेर निकराचा आत्मभाव जागवण्यात या वर्णनाची परिणिती झालेली आहे. अर्थात प्रकृती पुरुष अशी स्त्री पुरुष वाचक नामे योजली असली तरी ती लौकिक अर्थाने नसून जीवाच्या ठायी असणाऱ्या जडांशाला प्रकृती व चैतन्यांशाला पुरुष असे या संज्ञांचे पारिभाषिक अर्थ आहेत. तेथे स्त्री पुरुष असा लिंगभेद नाही, ते केवळ एक रूपक आहे. ज्ञानदेवांच्या काळात अध्यात्मात वामाचाराचे प्रस्थ माजलेले होते. पंचमकार साधनेला अध्यात्मात स्थान मिळालेले होते, पण ज्ञानदेव या सर्वांपासून कोसो दूर होते. ज्ञानेश्वरीतील दैवी गुण संपदेने युक्त व आसुरी वागण्याचा परिणाम काय होतो ते सांगून त्यांनी सदाचाराची शिकवण दिलेली आहे. जया भक्तीची येतुली प्राप्ती जे कैवल्या ते परवते सर म्हणती जयांची ये लीले माझी नीती जियाली असे. भक्तांच्या लीलेत सहज वागण्या बोलण्यातही नीती जागलेली दिसली पाहिजे असं त्यांचं सांगणं आहे. मधुरा भक्तीला पोषक असे काही त्यांचे साहित्य दिसून येत नाही. संयम आणि प्रखर वैराग्यावर त्यांचा भर आहे. या शिवशक्तींना दंपती रूपात प्रस्तुत करून त्यांनी आपण कसे शिवशक्तीत विलीन झालो ते स्पष्ट करून वाचकालाही त्याचा प्रत्यय आणून दिला आहे. आता या दंपतीची परस्परांविषयीची ओढ, त्यांचे परस्परोपजीवित्व वगैरे भाग आपण उद्या पाहू.
इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.